महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात रोज शेकडो अधिकारी येतात आणि जातात, पण त्यामध्ये एक असा अधिकारी आहे ज्याचं नाव ऐकलं की भ्रष्टाचार करणाऱ्यांचा रक्तदाब वाढतो, अनेक राजकारण्यांची झोप उडते आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा या अधिकाऱ्याची एका पदावरून दुसऱ्या पदावर बदली होते तेव्हा त्या शहरातील सामान्य जनता चक्क त्या अधिकाऱ्याला परत आणण्यासाठी आंदोलन करते। तर मंडळी, मी बोलतोय महाराष्ट्रातील सर्वात कडक आणि प्रामाणिक IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबद्दल। मंडळी, तुकाराम मुंढेंच्या 21 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये त्यांच्या तब्बल 25 बदल्या झाल्या आहेत। म्हणजे आपण जर त्याची सरासरी काढली तर ते एका ठिकाणी पूर्ण वर्षभरही काम करत नव्हते। पण या व्हिडिओ मध्ये आपण फक्त त्यांच्या बदल्या किती झाल्या हे पाहणार नाही, तर त्या बदल्या वारंवार का झाल्या या मागची संपूर्ण कहाणी समजून घेणार आहोत। तर मंडळी, जेव्हा एखादा अधिकारी नियमांशी तडजोड न करता व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेकदा तीच व्यवस्था त्याच्या विरोधात उभी राहते। मग काय तुकाराम मुंढे यांच्या बाबतीतही असंच घडलं असेल का? व त्यांच्या प्रत्येक बदली मागे नेमकी कोणती घटना होती आणि त्यांना सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का पाठवलं गेलं? चला तर त्यांचा हा संपूर्ण प्रवास समजून घेऊया। पण त्यासाठी आपल्याला अनेक वर्ष मागे जावं लागेल, जेव्हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्याशा गावामध्ये 3 जून 1975 रोजी तुकाराम मुंढे यांचा जन्म झाला। तेव्हा त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत साधी होती। शेती हा त्यांच्या कुटुंबाचा मुख्य आधार असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी संघर्ष अगदी जवळून पाहिला आहे। तुकाराम मुंढे यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळेत झालं आणि पुढील शिक्षणासाठी ते आपल्या भावाकडे छत्रपती संभाजीनगरला गेले आणि तेथूनच त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं। म्हणजेच तेव्हा त्यांनी UPSC परीक्षेचा अभ्यास सुरू केला। मित्रांनो, भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षा देतात, पण त्यापैकी अत्यंत मोजकेच विद्यार्थी IAS अधिकारी बनतात आणि या परीक्षेसाठी त्या काळात महागडे कोचिंग क्लासेस लावणं तुकाराम मुंढे यांच्यासाठी थोडं कठीणच होतं। त्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्येच राहून स्वतः अभ्यास करण्याचा निर्णय घेतला। परंतु UPSCच्या पहिल्या 2 प्रयत्नांमध्ये त्यांना अपयश आलं। त्यामुळे अनेक लोकांनी त्यांना टोमणे मारले, तर काही लोकांनी त्यांना थेट विचारलं की शेतकऱ्याचा मुलगा कधी कलेक्टर होतो का? पण मुंढे साहेबांनी त्या टोमण्यांकडे लक्ष दिलं नाही, स्वतःवरील विश्वास कायम ठेवला आणि तिसऱ्या प्रयत्नात म्हणजेच 2005 साली त्यांनी UPSC परीक्षेत अखिल भारतीय 20वा क्रमांक मिळवत IAS अधिकारी बनले। एका छोट्या गावातून आलेला शेतकऱ्याचा मुलगा आता देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेत दाखल झाला होता। पण येथूनच त्यांच्या संघर्षाचा खरा अध्याय सुरू होतो। नोकरी सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून तुकाराम मुंढे यांनी एक गोष्ट स्पष्ट केली होती, ती म्हणजे नियम हे सर्वांसाठी सारखेच असतील। त्यामुळे त्यांनी कोणाशीही तडजोड न करण्याचा मार्ग निवडला। भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलता हीच त्यांची कार्यपद्धती आहे आणि याच भूमिकेमुळे त्यांचा संघर्ष सरकारी व्यवस्थेशी सुरू झाला। सुरुवातीच्या काळामध्ये ते सोलापूर आणि जालना येथे काम करत असताना त्यांनी वाळू उपसा करणाऱ्या लोकांविरोधात कारवाया सुरू केल्या। अनेक वेळा ते स्वतः रात्रीच्या वेळी नदी पात्रामध्ये जाऊन छापे टाकायचे। अशाच एका कारवाई दरम्यान वाळू चोरणाऱ्या लोकांनी त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तरीही ते मागे हटले नाही। उलट त्यांनी मोठ्या प्रमाणावर वाळू जप्त केली आणि माफियांना कायद्याचा धाक दाखवला। यानंतर 2016 मध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून त्यांची निवड झाली आणि येथूनच राज्यभरामध्ये त्यांची सर्वाधिक चर्चा सुरू झाली, कारण त्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाया सुरू केल्या आणि या कारवायांमध्ये प्रभावशाली लोकांची बांधकामे पाडली गेली आणि त्याचा परिणाम असा झाला की सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला। पण या घटनेत एक वेगळीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे एका बाजूला लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात उभे होते, तर दुसऱ्या बाजूला सामान्य लोक त्यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले होते। एखाद्या अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ नागरिकांनी आंदोलन करणं ही अत्यंत वेगळीच कृती होती। पण यानंतरही त्यांच्या कारवाया थांबल्या नाही। 2025 मध्ये दिव्यांग कल्याण आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचं मोठं रॅकेट उघडकीस आणलं। तपासादरम्यान अनेक बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या मिळवल्याचं समोर आलं। त्यानंतर मुंढे साहेबांनी संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करायला सांगितली। मंडळी, सध्या तुकाराम मुंढे हे महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे म्हणजेच FDA चे आयुक्त म्हणून काम करत आहेत। अनेक लोकांना ही साधी प्रशासकीय पोस्ट वाटली होती, पण त्यांनी येथेही आपलं काम तसंच ठेवलं। त्यांनी अन्न भेसळ करणाऱ्या लोकांविरोधात धडक मोहीम सुरू केली आणि अनेक हॉटेल्स व इतर अन्न विकणारे ठिकाणं बंद केली। भेसळयुक्त दूध, बनावट दुग्धजन्य पदार्थ आणि निकृष्ट अन्न पदार्थ तयार करणाऱ्या अनेक ठिकाणी त्यांनी कारवाया केल्या व नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक डेऱ्या बंद केल्या। व याच काळामध्ये मुंबईतील प्रसिद्ध केरुस्तम आईस्क्रीम पार्लरचा लायसन्स नियमाभंगाच्या कारणावरून रद्द केला आणि या कारवायांमुळे पुन्हा एकदा राज्यभरात त्यांची चर्चा सुरू झाली। या सर्व
सर्व घटनांमुळे तुकाराम मुंडे हे प्रामाणिक प्रशासनाचं एक प्रतीक बनले आहेत. काही लोक त्यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करतात तर काही लोक ते अतिशय कठोर असल्याची टीका करतात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की त्यांच्या प्रत्येक निर्णयाने त्यांनी व्यवस्था अगदी हलवली आहे. म्हणूनच त्यांच्या बदलीची चर्चा आजही होते. आता तुम्हाला काय वाटतं, अशा अधिकाऱ्यांची संख्या वाढायला हवी का आणि तुकाराम मुंडे यांनी भविष्यामध्ये राजकारणात यावं का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.